हॅलो गाईज, हाय, मी शिवानी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी तुम्हाला दाखवणार आहे 50 डेजच्या चॅलेंजमधल्या माझ्या डिझाईन. हो, या डिझाईनचे मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले शॉर्ट्समध्ये, म्हणजे सगळ्या दिवसाचे स्पेशल. पण मी याच्यामध्ये ना माझं पूर्ण 50 डेजच्या चॅलेंजच्या डिझाईन दाखवणार आहे लाँग व्हिडिओमध्ये. तर हे ना माझं चॅलेंजचं मी थोडंसं असं माझं नाव टाकून असं फर्स्ट पेज थोडंसं कवर केलं होतं डिझाईननं. कसं वाटतंय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आपल्या चॅलेंजचं फर्स्ट पेज. तर याच्यात ना मी बॉर्डरपासून सुरुवात केलेली आहे प्रॅक्टिसची डिझाईन काढायला. तर याच्यात ना डे 12पर्यंत डिझाईन आहे. तर जसं की तुम्ही पाहताय, तर तुम्ही याचे व्हिडिओ जर नसेल पाहिले ना स्पेशल शॉर्ट्सचे, तर नक्की जाऊन पहा. जर तुम्हालाही मेहंदी शिकायची असेल तर फायदेशीर राहतील. आता कारण मी पण मेहंदी शिकतच आहे. मी अजून असं म्हणत नाही की मी परफेक्ट झालेली आहे म्हणून मेहंदीमध्ये, पण फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचंच आहे. आणि हे माझ्या चॅलेंजचं सेकंड पेज. आणि हे ना पेज एकमेकाला चिपकलं, त्याच्यामुळे ना या डिझाईनवरची थोडीशी माझी मेहंदी निघाली होती. तर या सेकंड पेजवरच्या डिझाईनमध्ये ना तुम्हाला वाटत असणार आहे फिनिशिंग म्हणजे थोडंसं एवढं खास दिसत नाही, पण ना तुम्ही माझी थर्ड पेजपासून पहा. थर्ड पेजला ना एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे. आणि थर्ड पेजपासूनच म्हणजेच डे 22पासूनच माझे जेवढे 50 डेपर्यंत मी डिझाईन काढले ना, सगळ्या डिझाईनला ना एकदम परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे. आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल फर्स्ट आणि सेकंड पेजपेक्षा थर्ड पेजवरच्या माझ्या डिझाईनला किती मस्त फिनिशिंग आहे. तर याचाच अर्थ की मेहंदी शिकणं म्हणजे खूप प्रॅक्टिस करणं. आणि मी ना खूप प्रॅक्टिस करते मेहंदीची. आणि काही दिवस झाले की माझे व्हिडिओ येत नाही आहे चॅनलवरती. माझं थोडंसं प्रॉब्लेम होती त्याच्यामुळे पण मग हे पण चॅलेंज माझा किती दिवसाचं पूर्ण झालेला आहे, पण याचा लाँग व्हिडिओ टाकायचा म्हणून राहूनच गेला. आणि हा आहेत माझ्या सर्कलचे डिझाईन, आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही. पण आता मी ना एकदम म्हणजे खूप प्रयत्न करेल की दररोज एक व्हिडिओ टाकणंच याच्यासाठी, कारण मला पण मेहंदी शिकायची, मला पण प्रॅक्टिस करायची त्याच्यासाठी. कारण मी ज्या दिवशी व्हिडिओ टाकते ना त्या दिवशी माझी मेहंदीची प्रॅक्टिस होते. कारण मी प्रॅक्टिस केली आणि मी त्याचा व्हिडिओ टाकला नाही असं होतच नाही. आणि जेव्हा मी व्हिडिओ टाकत नाही ना, म्हणजे मी त्या दिवशी प्रॅक्टिस केलीच नाही. त्याच्यामुळे माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण खूप गॅप पडला आहे. तर मी आता दररोज प्रॅक्टिस पण करेन आणि त्याची व्हिडिओ पण टाकेल. जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूज असाल तर तुम्हाला माहीतच असेल की मी जे आतापर्यंत डिझाईनचे प्रॅक्टिस केलेले आहे ते मी व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि काही माझ्या मेहंदीचे डिझाईन खूप सुंदर पण आलेले आहेत, आणि काहीला माझ्या फिनिशिंग पण नाही आलं आहे. पण आता मी ज्या डिझाईन काढलेल्या आहेत ना, फुल हँड मेहंदीचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्याच्यात पण ना एकदम सुंदर डिझाईन आलेले आहेत. तर ते पण फुल हँड मेहंदीचे डिझाईनचे पण तुम्ही व्हिडिओ पहा आणि कमेंट करून सांगा मला नक्की कसं वाटलं. आणि प्लीज सपोर्ट करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.